पारधी बेड्यावरील पाण्याच्या वितरण व्यवस्थेबद्दल प्रशासनाचा अहवाल समोर आला। या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनचं काम पूर्ण झालं, मात्र साठवणुकीच्या टाकीला जोडणाऱ्या पाईपचं काम अपूर्ण आहे। तसंच सोलर ट्यूबवेलचं कामही अपूर्ण असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। पाणी साठवण टाकीसाठी आवश्यक कागदपत्र ग्रामपंचायतीनं न दिल्यानं टाकीचं काम पूर्ण झालं नाही, असं स्पष्टीकरण अहवालात देण्यात आलंय। दरम्यान माझाच्या बातमीनंतर आदिवासी विकास विभागाचं पथक काठोडा पारधी बेड्यावर दाखल झालं। चिमुरडीचा जीव गेल्यावर जागा झालेलं प्रशासन बंद पडलेला पंप सुरू करण्यासाठी सोलर पॅनल बसवण्याच्या कामाला आता वेग आलाय। एबीपी माझाने बातमी सातत्याने लावून धरली आणि आता अखेर प्रशासनाला, सुस्त झोपलेल्या प्रशासनाला जाग आली आहे। तर पारधी बेड्यावरील पाणी वितरण कामाचा आता आपण आढावा घेऊया। सोलर ड्युअल पंप याचं काम बाकी आहे। पाण्याची टाकी ज्याचंही काम बाकी आहे। ऊर्ध्व नलिका याचंही काम पूर्ण झालेलं नाहीये। वितरण व्यवस्थेचंही काम जे आहे पूर्ण झालेलं आहे। मात्र अन्य ठिकाणी कामं अजूनही पूर्ण झालेली नाहीत आणि या पार्श्वभूमीवर आता अहवाल समोर आलेला आहे आणि या पाण्यासाठी लेकीचा जीव गेलेला आहे। तर एकीकडे 5G तंत्रज्ञानाची एंट्री, मेट्रोचा सुसाट प्रवास, बुलेट ट्रेन संदर्भातल्या बातम्या अशा हायटेक सुविधांचा बोलबाला असलेल्या महाराष्ट्रामध्ये मूलभूत सुविधांचीच कशी वानवा आहे याचं विदारक आणि तितकंच संतापजनक चित्र दाखवणारी ही बातमी आहे। पाण्याच्या शोधात गेलेल्या पोटच्या लेकीला जीवानिशी गमावण्याची वेळ का कुटुंबावर आली। यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या काठोडा पारधी बेड्यावर हा धक्कादायक प्रकार घडलाय। वेदिका चव्हाण या 12 वर्षीय मुलीचा नदीत पाय घसरून पडून मृत्यू झालाय। धक्कादायक म्हणजे वेदिकाच्या घरासमोर तसंच वस्तीतील प्रत्येक घराबाहेर एका वर्षापासून सरकारची पाण्याची पाईपलाईन आलेली आहे, पण आजपर्यंत त्या नळातनं कधी पाणीच आलं नाहीये। त्यामुळे महिला, पुरुषांसह लहानग्यांना जीव धोक्यात घालून पाण्यासाठी पायपीट करावी लागते, कसरत करावी लागते। याच घोटभर पाण्यासाठी वेदिकाला लाख मोलाचा जीव गमवावा लागलाय। एबीपी माझाने या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला, मात्र कुणीही या घटनेवर प्रतिक्रिया द्यायला तयार झालं नाहीये। जात होते सर तसे म्हणजे पाण्याला जाय सर, तिचं लदीहूनच पाणी भरून आणणार जाय सर आम्ही सर। कम से कम तरी 2-3 महिने झाले सर ते आपशी बंद होती सर। आणखीन लई खूपच त्रास आहे सर या गावात सर। पाणी नाही आहे, लाईन नाही, काहीच नाही सर। आपल्या पोरीचं असं दुसऱ्याला नाही व्हावं, आणखीन घटना कोणाचं नाही व्हावं। पाण्याचा किती त्रास आहे? लई त्रास आहे पाण्याची, पुऱ्या गावामध्ये त्रास आहे पाण्याची। पाणीच नाही गावामध्ये। पोरगी गेली शाळेतून आली यासन गेली पाण्याला पोरी संग अंगमिंग धू बांध चालली जाऊ शाळेमध्ये, तर घटना झाली पोरीची। तर वेदिका चव्हाणच्या मृत्यूला शासन, प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार आहेत असा आरोप माजी मंत्री वसंत पुरकेंनी केला। तर जलजीवन मिशनचा मोठा गाजावाजा भाजप आणि सत्ताधाऱ्यांनी करूनही पाण्याचा एकही थेंब आला नाही अशी टीका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेली आहे। जलजीवन योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे। आपण आझादी का अमृत महोत्सव एकीकडे साजरा करत आहोत, दुसरीकडे मुलांना शाळेत जाण्याकरता रस्ता नसणे, कुठे नदीमध्ये डुबून मरणे, कुठे कोरड्या विहिरीत पडणे अशा घटना या महाराष्ट्रात घडत आहे। आणि या सोबतच हर घर नल आणि हर घर जल याचं काय झालं याची ही शोकांतिका आहे। मला असं वाटतं की ह्या अशा प्रकारच्या जलजीवन मिशन नावाच्या अंतर्गत शासनानं काय केलं आहे की 12, 13, 14, 15 योजना एकत्र घ्यायच्या, एखाद्याच ठेकेदाराला द्यायच्या, कमिशन घेऊन मोकळं व्हायचं। म्हणजे हिला पाणीनं 1 वर्षापासूनची पाईपलाईन जर तयार आहे ना, कॉक तिथं बसवल्या गेलं, तोटी बसवल्या गेली, याचा असं माझा संशय असा आहे की अजूनही विहीर खोदल्या गेली नसेल। विहिरीची पूर्ण जी डेप्थ आहे ही मात्र केल्या गेली नसेल। परिणामी सगळ्या प्रकारच्या योजना अशा खितपत पडलेल्या आहे। म्हणजे असं कमिशन ओरिएंटेड जे सरकार आहे किंवा कोणाचे सरकार असो, या कमिशन पोटी माझे राज्यकर्ते आणि प्रशासन करते जर लोकांचा बळी घेत असेल तर ही लोकशाहीची शोकांतिका आहे। आणि माझ्या जे लोक जबाबदार असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे। नदीवर पाण्यासाठी गेली असताना वेदिकाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला, पण खरं दुर्दैवी बाब ही आहे की आतापर्यंतही या घटनेची दखल कोणी घेतली नाही, प्रशासनाने याची दखल घेतली नाही। आज राज्याचं पालकत्व ज्याने स्वीकारलं, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, संबंधित योजनेचे जे सर्वे म्हणून आहे असे ग्रामविकास मंत्री असतील, या वेदिकाच्या मृत्यूची खऱ्या अर्थानं दखल घेतील का? दरम्यान वेदिका चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले। 30 एप्रिलपर्यंत अहवाल येऊन दोषींवर कारवाई होईल असं आश्वासन
आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी दिला. हर घर नल से जल योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकली, मात्र अजून पाणी मिळालं नाही. याची चौकशी होणार आहे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असंही उईके म्हणतात. आदिवासी समाजाची मुलगी पाणी भरण्याला गेली असता तिचा पाय घसरून 12 वर्षाची मुलगी होती, मृत्यू झाला. अतिशय वाईट आहे आणि दुर्दैवसुद्धा आहे. आणि 13 तारखेला ही घटना घडलेली आहे. मी सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि नोंद घेण्यात यावी अशा प्रकारे सूचना दिल्या. हर घर नल से जल ही योजना जी आहे त्या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे सरकार असताना 2.5 वर्ष मोदीजींनी दिलेल्या सर्व योजना बंद पडल्या. मग आमचं सरकार आलं, आम्ही त्या सुरू करण्याचा प्रयत्न केला. एक नळाचं काम चालू करणे आणि पूर्ण करायला 2-2.5 वर्ष लागतात, कारण त्याचं पाईपलाईन टाकावी लागतं, स्त्रोत बळकट करावे लागतात, पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावं लागतं वगैरे. तर मला असं वाटतं आता ज्या पद्धतीने पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या हर घर जल योजना असेल, अमृत पाणी पुरवठा योजना असतील, या सर्व केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. या उन्हाळ्यात थोडा त्रास होईल, पण पुढच्या उन्हाळ्यात मात्र बऱ्यापैकी महाराष्ट्र हा पाणी टंचाईच्या बाहेर झालेला दिसेल. तर वेदिकाच्या मृत्यूला सरकार जबाबदार आहे असा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी केला. तर पाणी टंचाई असलेल्या भागाची पाहणी करणार आहोत असं नीलम गोऱ्हेंनी म्हटलंय. हर घर में नल, नल में जल अशी घोषणाबाजी करून नरेंद्र मोदींनी जलजीवन नावाची योजना या देशामध्ये आणली. आणि विशेष करून मी महाराष्ट्राचं सांगेन की ही योजना महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचं केंद्र झालेली योजना आहे. काल झालेली यवतमाळ जिल्ह्यातली दुर्दैवी घटना, पैनगंगा नदीवर जी तरुण मुलगी पाणी भरायला गेली आणि तिथंच तिचा मृत्यू झाला, ही दुर्दैवी घटना आहे. आणि ह्या घटनेला सरकारच जबाबदार आहे, भाजपचं सरकारच जबाबदार आहे. जोपर्यंत पाणी टंचाईच्या माहिती नोंदवण्याचं समोर येत असताना काही अशा दुर्घटना घडतात, ते निश्चितपणे दुःखद आणि त्या परिस्थितीमध्ये ताबडतोब बदल व्हावा अशा आहे. मला असं वाटतं की जिथे जिथे पाण्याची टंचाई आहे तिथे भगिनींना इतक्या लांब जाऊन सगळीकडे पाण्याच्यासाठी वणवण करण्यापेक्षा त्यांना पाण्याची व्यवस्था करून देणं हे जिल्हा परिषदेचं काम आहे, महानगरपालिकांचं काम आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा लवकरच म्हणजे सोमवारी मंगळवारी त्याच्यावरती आढावा घेण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. तर एबीपी माझाच्या बातमीची अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घेतली आहे. वेदिका चव्हाण मृत्यू प्रकरणी यवतमाळचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच अमरावती विभागाच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्तांनी 7 दिवसात आपला अहवाल सादर करावा असे निर्देश एसटी आयोगाने दिलेत. तर जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या पुरवठ्याचं काम अर्धवट का होतं, हँडपंप नादुरुस्त का होता याची चौकशी होणार आहे अशी माहिती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे. तर सत्य परिस्थिती समोर आणल्याबद्दल त्यांनी एबीपी माझाचे आभार मानले आहेत. निश्चितपणाने प्रशासन दोषी आहेच, परंतु आता जोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा तपशीलवार अहवाल आयोगाकडे प्राप्त होणार नाही त्या पद्धतीनं मला कोणत्याही पद्धतीचा निर्णय घेता येणार नाही. पण मी एवढं मात्र निश्चितपणानं आश्वस्त करू शकतो की या संदर्भाने प्रशासनातल्या यंत्रणेपैकी जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कार्यवाही होईल. त्यांना आम्ही वेळ पडल्यास सस्पेंड करू, घरी बसवू, परंतु कोणत्याही आदिवासी पारधी बांधवाच्यावरती आम्ही अशा पद्धतीचा अन्याय खपवून घेणार नाही, एवढंच मी सध्याच्या स्थितीत आपल्याला सांगू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.